सकाळी सकाळीच मी आलोय आता घास शिंपडून टाकायला. टाकला बी बरं का इथं, याच्यामुळं टाकलं की बाबा तो आहे ना रात्रभर असं एकाच ठिकाणी होता, त्याच्यामुळं गरम झाला होता लई. आता मोकळे हवा खाईन थोड्या वेळ आणि लगेच आता शेळ्या पण सोडून देतो. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. कालपासून आपण घास कापायला पण सुरुवात केली बरं का. आता आपला मेथी घास तर आपण कापतोच आहे, पण शेवरी घास म्हणजे दसरथ घास पण आता कापायला सुरुवात केली आहे. आता ह्यो घेऊन जातो मी गौरीला. गौरी मस्त पैकी खाईन तिथं, मग शेळ्या सोडून देईन लगेच. जर कापड न खाऊ. चला 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 चला, भागो भागो, उधर जाओ, चलो सब, चला चला चला, तुम्ही बी चला. पतक वगैरे सोडून देतो आता. यांचा आवाज लई आहे, गंग 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 गंग. चला चला चला, पळा, चला चला बाहेर, चला. परत मला आहे ना मुरली बाबांकडे जायचं आहे, कारण की उद्या बाबाची आहे ना कंदुरी बोकडाची, त्यासाठीच आता दळणाला जावं लागेल. बाजरीच्या भाकरीन मस्तपैकी मटण चुरून आणायचं आहे उद्या. चला चला रे, तिकडे घासाकडे पळा, घास घास खायला चला. सगळ्या शेळ्या तुटून पडल्यात, जिथं जागा भेटन तिथं गेल्यात भाऊ. आता हे मला मातीतलं तिकडं न्यावं लागेल. राजहंस ते येते बरं इकडं, पण ते पिकिंग्स खायचे नाही इकडे येऊन. राजहंसची मादाला पण टाकावं लागेल थोडा घास. इथं टाकलाय आता पिकिंग्सला, पिकिंग आणि ते इकडे तिकडेच पळत येत. चला कोंबड्या हो, पळा, तुम पडा. काल जो भुसारा तयार केला होता ना आपण, त्यालाच आहे ना बाबा आता साईडने आहे ना सपोर्ट लावून राहिलेत. कारण की ना आपण जर भुस टाकलं ना, ते असं कापड आत बाहेर पसरावं नाही, त्याच्यामुळे आहे ना त्याला सपोर्ट टाकायचे होते. काल टाकायचे होते बरं का, पण काल बाबांना यायलाच बाहेरून उशीर झाला होता, त्याच्यामुळे टाकले नाही. आता बघा कोंबडींनी कब्जा केला आणि पिकिंग्सला तिकडं काढून दिलंय. चला भाऊ, आणलंय आता दळून 7.5 पायल्या, दोन्ही मिळून गहू बाजरी. ओके बस, आपल्याला असंच करायचं होतं. माझं तरी प्लॅन असा होता बरं का, पण बाबाने एक नंबर काम केलं आहे. आता इथं काही टेन्शन नाही. इकडून पण लावले, आता फुगायचं नाही. इकडचे राहिलेत वाटतं, उभं राहिलं फक्त आता एक. हां मग काही टेन्शन नाही. हे झाला काय काम, इकडे आला काम. असं पाहिजे होतं थोडा, हे ढिल्लाच राहिला. तो खड्डेच जात नाहीत खाली, सगळे 2-3 इंच खड्डे जातात सगळे खाली. आता लगी हो टाकतो आणि दुसरं घेऊन येतो. हे टाकतो याच्यात आणि आज नवीन घेऊन येतो अजून एक, मग आपला भूस टाकायला चालू करू. म्हणजे कानाकोपरे सगळे घेऊन जातील. ते काय कोयता समोर, कोयता कुठे, तिथं काय, तिथं कोयता दिसत ना. उन्हाचं हे झालं त्यांना. चला चला भाऊ, जे काल खराब भूस आणलं होतं ना ते घेऊन राहिलो आता खाली आथरून. हे इथलचं काढा म्हणजे फळी काढताय. पुढं खडकले नाही, एका साईडचं पुढं थांबत. हिला उल्लेर पाहिजे होतं हायड्रॉलिक, मग तुला मजा आली असती. चला आता चाललोय बाबां मी दुसरी ट्रॉली भरायला. तिथे दाताळानेच ओढायचं, हे उगं वरच्या वरती गेलं ना मग हे करावं लागत. चला भाऊ, भरली ट्रॉली आता, दाबू दाबू बसतो फक्त आता याच्यात. चला भाऊ, भरला आता एकदम हळूहळू घरी. किती धक 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 करताय मशीन. एक फुटाची लेअर झाली भाऊ. आता काही टेन्शन नाही. आता आहे ना हे गव्हाचं भूस टाकायचं आहे, मग तुरीचं टाकायचं आहे. पण आधी आहे ना आता तुरीचं आणून घेऊ 2-4 बोतं. मग आहे ना ही ट्रॉली आहे ना इथं अशी आडवी लावली की आता याने भरायची, याच्यात आणून टाकायची, मग तुरीच टाकायचं, मीठ टाकायचं, मग चालू करू आता भरायचं काम. शेळ्याला येड्यावारी करून राहिलेत भाऊ. गौरी तर पार त्या भोतालाच भोक्स पाठ राहील, त्याच्यामुळे टाकलंय तिकडं त्यांना आता भूस. बस त्यांका तिकडं खाय गौरे, पळ होय तिकडं हे खाऊन सगळं. आता भुसात टाकायसाठी आता खडा मीठ दळू राहिलोय बाबां मी इथं. कसं बारीक बारीक होतंय जात्यावर.
असंच फिरू राहिलो इथं म्हणजे कुठं आपल्याला दळण करायचंय. मोटर लावायची याला, याला मोटर लावायची. कोणती गोष्ट क्लिअर असल्याशिवाय जमत नसतं. क्लिअर आहे, क्लिअर करून होईन दुपार. चला आणि ती आहे आता चाललोय डायरेक्ट डालगं घेऊन. डालगेने भरायचंय भूस. बघा शेळ्याला आरडू राहिल्यात आता, त्यांना पण खायला टाकायचं अजून. पण भूस वगैरे भुसारा भरून झाला का मग त्यांना खायला टाका. आता त्याला काय अर्धा एक तास लागेल जास्तीत जास्त. आलो भाऊ आता भूस भरून लेअर बाय लेअर केलंय. त्या तिकडं टाइम लॅप्स चालू आहे. आता आहे ना पुरलं नाही त्याच्यामुळं आता उद्या परवा आपण वरती कापड बांधू. उद्या तर नाही व्हायचं उद्या, कारण की मुरली बापाकडे जायचं आहे आपल्याला. परवा आहे ना असं कापड बांधून त्याच्यावर आहे ना एवढं भूस आणि एक दोन तुरीचे राहिलेले आहेत, 2 गोणे आहेत तुरीचे अजूक, त्या देऊ टाकून मग झाला आपला भुसारा तयार एकदम ओकेमध्ये. आता आहे ना हे हिरवा कापड देतो इधर लावून. आता मग उरलं असं दिलं का लावून पॅक केलं का झालं काम. मग चला भाऊ आता घेतलंय गवत. आज काय गवताची कुट्टी वगैरे नाही करणार, कारण की मुळातच आहे ना बघा किती कवळं गवत आहे. सगळं खालीच बारीक बारीकच एवढेच सगळं. ती आहे ना दाटीची करायला काय नाही वाटत, तिची करायला ते मशीनमध्येच जायला अर्धा तास लागेल मला. चला आता हे असंच उचलून आहे ना टाकतो गौरीन त्यांना. आपला भुसारा झाला आता एकदम पॅक. मला पहिली आंघोळ करावं लागेल, लय खाजू राहिली सगळ्या अंगातच भूस झालं मला. चलो मातीला रक्षण करतो काय. काल आहे ना आपल्या वावरात आल्या होत्या बरं का 4 ट्रिपा मातीच्या, पण आहे ना लय खराब माती आली राहू. बघा दगडं बिगडं सगळे निसते दगड आहेत. आणि आज आहे ना लय मोठा कुटाणा झाला. आज रात्री पण येणार आहे 2-4 ट्रिपा. पण आहे ना आपण मोटर चालू केली दुपारी गवताला पाणी द्यायला, तर इथंच पाणी झालं आहे. आता त्याला सांगावं लागेल सांभाळून, हे इथून एक टायर आणि त्या पलीकडून एक टायर घे, म्हणजे इथं दाबणार नाही ते. इकडे कुठं फिरव काय टेन्शन नाही आहे. कदाचित इथं एक पडन आणि या खड्ड्यात पाडावं लागते, म्हणजे आपलं भरून निघन मस्तपैकी. आता आहे का नाही रे गोल्या, चल घास कापायला. लाईटच नाही आहे मोबाईलला, हे 3-4% चार्जिंग त्याच्यातच चालली व्हिडिओ आता माझी रेकॉर्ड करायचं. घास कापून घ्यायचं आहे, काही करायचं नाही बाकीचं आता. आणि दसऱ्यात घासाचा अर्धा वाफा काल ठेवला तर तो घ्यायचा आहे कापून. उद्या आता याला पाणी द्यावं लागेल आपल्याला. अरे यार परत नाही ते निघावं म्हणजे झालं. आता मका बघा किती मस्त उगली आता एकदम दाट याच्यामुळे दिसते तुम्हाला, कारण की त्यात बाजरी पण टाकली होती मी, बाजरी पण उगली आता बघा. ही मका आणि बाजरी मस्त होईन खायला मिक्स करून. आता अर्धा वाफा घ्यायचा कापून आणि तिकडचा अर्धा वाफा झालं. मग माझ्या मते तिकडची मका आहे ना उपटायला चालू करावं, कारण की ना रोज जरी पाणी दिलं ना ती लगेच सुकून जाऊ राहिलंय. कसं काय माहिती, इकडं ते पाणीच आहे ना, उन्हात आहे सगळी ती त्याच्यामुळं. चला आता घेतो कापून. एवढा बाबा बी येऊ राहिलेत मदत करायला थोडी, एकट्याला रेटत नाही भाऊ लवकर, पुरा हात जातोय कामातून. आता घास याच्या खाली दसरत घास आहे तेव्हा इथं. चला आता देऊ टाकून शेळ्यांना. यांना मी घास नाही टाकला, कारण की त्याला आवरत होतो. इकडची सगळी माती आहे ना वर ओढून घेतली. आता इथं पूर्ण दिल लावून इकडचं स्वच्छ केलंय, गौरीच्या तिथं केलंय आता स्वच्छ. थोडं सिल्की फिरत येत नसते इकडं तिकडं. इथं केलंय थोडं स्वच्छ, इकडची माती ओढली आहे. आता फक्त कोंबड्यांनी परत संसारखं नाही करावं म्हणजे झालं. आता आहे ना या काड्या सगळ्या गोळा करून मला पेटून द्यायच्यात फक्त. बाबा तो पाणी मारते, झालं काम ओके मध्ये. मग